नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र आकाश पालकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज स्पेशल असं आहे की ज्या ठिकाणी मी आज ड्युटी करतो तर तिथला जो माझा मित्रपरिवार आहे तर आज आम्ही फिरण्याचा प्लॅन बनवलेला आहे आणि माझ्याच डिपार्टमेंटमधले पोलीस हवालदार निंबाळकर मेजर आहेत तर त्यांच्या घरी आज जाण्याचा प्लॅन आहे आमचा। तर आम्ही आज जाणार आहोत जयगडला। तर मला नेण्यासाठी माझा मित्र येणार आहे प्रीतम पाडावे, तर तो खाली रोडवरती थांबला आहे। तर आपण आता त्याला देखील भेटणार आहोत आणि आम्ही आरेवारी मार्गे जयगडला जाणार आहोत। तर जाऊया आपण जयगडला। तर तुम्ही बघू शकता माझा मित्र आलेला आहे, प्रीतम पाडावे आलेला आहे। तर बाकीचे पुढे थांबले तर आपण पुढे जाऊया। चल मित्र आहे तर तो डायरेक्ट घेऊनच येणार आहे। तर आपण जाऊया आरेवारी मार्गे जयगड। हा आहे आरेवारीचा पूल, या साईडला आहे समुद्र, आपण पोहोचलोय आता गणपतीपुळेला। तर राईट साईड इकडे बघू शकता, हा जातो आपल्या गणपतीपुळेला रोड आतमध्ये मंदिरामध्ये आणि तिथून आम्ही राईट मारून जाणार आहोत आम्ही जयगडला। आपण आता पोहोचलोय मालगुणला। कवी केशवसूत यांचं हे गाव आहे। तर इथून लेफ्ट साईडला इकडे बघू शकता, ह्या इकडे कवी केशवसूतांचा स्मारक आहे त्या साईडला। तर त्यांचं हे गाव आहे आणि आपण आता त्यांच्याच गावातून जयगडला जात तर आता आपण पोहोचलोय खंडाळ्याला। आपण आरेवारी मार्गे मालगुण खंडाळ्याला आलो आणि हा आहे खंडाळ्याचा बाजारपेठ। इथून राईट मारा पुढून पुढून, ही आहे खंडाळ्यातली बाजारपेठ। तर हे इथे स्टँड आहे खंडाळा, इथून आपल्याला राईटला जायचं आहे इकडून। आपण खंडाळ्याला पोहोचलोय, माझा मित्र भेटला आहे किंजळे, हा एक धावडे एक आहे शेखर जाधव आणि दिनेदा। इथे मस्त की गरमागरम चहा घेतली त्यांनी आणि भजी पण खाल्लेली आहे। तर तुम्ही बघू शकता ही आहे खंडाळ्यातली बाजारपेठ। हा रोड जातो खंडाळ्याला, या साईडला खंडाळा ओपी आहे, इथे आम्ही ड्युटीसाठी देखील होतो, त्या मार्गाने आलो आणि हा जो मार्ग आहे तर हा जातो जयगडला। तर मस्त की काकांनी चहा दिलेली आहे गरमागरम। प्रीतम ही घे। तर मस्तपैकी गरमागरम चहा, पाऊस आज देखील थांबलेला आहे, येताना खूप पाऊस होता आणि सोबत आता आम्ही गरमागरम चहा घेतोय तुम्ही। तर आता आम्ही पुढच्या मार्गाकडे रवाना होतोय, आमच्या गाड्या तर रेडी होत आहेत। प्रीतम देखील झाला आहे तयार, दिनादा देखील झालेला आहे तयार।
निंबाळकरांच्या निवासस्थानी. हे आहेत आमचे हवालदार निंबाळकर मेजर. सो हा त्यांचा राजवाडा आहे. राजवाड्यामध्ये आता आम्ही एंट्री होते, जोरदार अशी एंट्री. होय 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 होय. तर फायनली पोहोचलोय आपण निंबाळकर मेजरांच्या घरी. हा आहे निंबाळकर मेजरांचा राजवाडा आणि आमच्याकडे फौज आलेली आहे. धावडे, प्रीतम, दिन्यादादा. नमस्कार मेजर. हे आहेत आमचे निंबाळकर मेजर. ओके, नमस्कार काका. खूप भारी घर बांधलेलं आहे. ही आहे गाडी त्यांची. ही एक बुलेट आहे. इकडे निंबाळकर मेजरांच्या घराचा राखणदार आहे. हा बघा. आपण आता जातोय खाली. हे कुठे जायचं आहे? आमची व्यवस्था इथे केलेली आहे. ओके. एक छोटंसं स्विमिंग पूल बांधलंय लहान मुलांसाठी. खूप मस्त केलंय मॅनेजमेंट. तर फायनली आम्ही निंबाळकर मेजरांच्या घरी पोहोचलोय. आम्ही कपडे वगैरे सर्वांनी चेंज केले. हा शेखर आहे, इकडे धावडे देखील आहे. हा प्रीतम आहे. प्रीतम चेहरा दाखव. हा ओके. प्रीतम दिन्याचा देखील रेडी झालेला आहे. आणि निंबाळकर मेजर यांचा एक छोटासा डॅम आहे, तर पोहण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. आणि हा त्यांचा बाग बगीचा आहे. खूप भारी मॅनेजमेंट असे केले. मस्त घर बांधलेलं आहे. तर आम्ही कपडे चेंज केलेले आहेत. तर आपण पुन्हा वरती जातोय. हो मस्त. हे आहे आमच्या निंबाळकर मेजरांचं घर. खूप छान असे मॅनेजमेंट केले यांनी. 4 व्हीलरला पार्किंग वेगळं आहे, 2 व्हीलरसाठी वेगळं आहे. निंबाळकर मेजरांनी आमच्यासाठी गरमागरम चहा देखील आणलेला आहे. सो बाहेर पाऊस देखील पडतोय आणि पावसासोबत आपण चहाचा देखील आनंद घेणार आहोत सर्वांनी. तर तुम्ही देखील या आमच्यासोबत चहाचा आनंद घेण्यासाठी. आमच्यासोबत आलेले आहेत शेखर जाधव. फुल तयारीमध्ये, गॉगल बिगल लावून एकदम दबंग स्टाईल मध्ये एंट्री झालेली आहे त्यांची निंबाळकर मेजरांच्या घरी. सो ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तर हा निंबाळकर डॅमच्या जवळ आपण पोहोचलेलो आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये, निसर्गाच्या कुशीमध्ये हा निंबाळकर डॅम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि माझा मित्रपरिवार आलेला आहे.
आहे निंबाळकर डॅम आणि पोहण्यासाठी आम्ही इथे सर्व आमचा मित्रपरिवार आलेला आहे। आम्ही आता नाईट ड्युटीला होतो, तर आम्ही वेळात वेळ काढून आम्ही इथे पोहण्यासाठी खास करून आलो आहे आणि निंबाळकर मेजरांनी आमची चांगली व्यवस्था केली आहे आणि सोबतच लाईफ जॅकेटसुद्धा आहे। पूर्णपणे स्विमिंगचा आनंद घेताना आमचा मित्रपरिवार सोबत निंबाळकर मेजर फुल एन्जॉय। ही मजा फक्त आपल्याला कोकणातच घ्यायला मिळते। काही लोक पैसे घालून स्विमिंग पूलमध्ये पोहायला जातात आणि आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये अशा या कोकणाच्या सानिध्यात असलेल्या झऱ्यांमध्ये, झऱ्याचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आम्ही स्विमिंग करतो। पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत आमचे मित्र परिवार। प्रीतम, दिन्यादा, शेखर आहे, सावंतवाडीवर आलेले माणूस आमचा रत्नागिरी जेल
खूप मजा येते पोहायला देखील, खूप एन्जॉयमेंट चालले आमची. तर हा आमच्या हा बघूया 1 2 3. हे वाचत राहिले मी वाचत नाही कसं गेला बघा पाणी 1 2 3.5 पहिलं व्यक्ती पाण्याचा पाण्यातनं बाहेर गेला विषय संपला. हे नागिन हे नागिन हे ठाकूरदा ती नागिन त्याला दुसरं मागलं. पाणी वाढलंय पाणी वाढलं पाणी वाढलं झोपायच्या बरोबर वाढायचं ते पाणी वाढलं खाली बघ पलियात वर चाललंय बघ. तर अशा तऱ्हेने आमची स्विमिंगची जी मजा होती तर ती आम्ही मनसोक्त आम्ही पोहून घेतलेली आहे. मजा मस्ती झालेली आहे. तर आत्ता आम्ही जातोय जेवण्यासाठी. तर निंबाळकर मेजरांच्या घरी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर आपण जाऊया निंबाळकर मेजरांच्या घरी. हे पोहण्यासाठी पाणी आहे आणि पाणी जाण्याची इकडे त्यांनी चावी ठेवलेली आहे. म्हणजे जो काय गाळ असेल किंवा आपल्याला जर काही टाकी पूर्णपणे साफ करायची झाली तर आपण
या चावीद्वारे पाणी बाहेर सोडू शकतो. असं उत्तम प्रकारे मॅनेजमेंट केलं आहे निंबाळकर मेजरांनी. तर पोहून झालेलं आहे. मी पहिला घास खाल्ल्यावर वरून कापड तांबडी आणि हे करा केलं तर मला मूळ मस्त की पोहण्याचा आनंद आम्ही लुटलेला आहे. भरपूर दिवसांनी आज आम्ही पोहायला आलो होतो. तर खूप मजा आली, खूप धमाल केली, मनसोक्त पोहलो आणि आता चाललो जेवणासाठी निंबाळकर मेजरांच्या इथे. सिंबा यो, आमचा सिंबा देखील आहे बरोबर. तर आपण घरी पोहोचलोय. तर आम्ही आता चेंज वगैरे केलेला आहे सर्वांनी. तर आता आम्ही जेवायला बसतो. तर जेवणासाठी व्हेज बिर्याणी आहे आणि नॉनव्हेज आहे. तर तुम्ही पण जेवायला या आमच्यासोबत जेवायला. तर माझ्यासाठी व्हेज बिर्याणी आहे आणि बाकीचे सर्व नॉनव्हेजवाले आहे. प्रीतम आहे तिकडे, शेखर जाधव, दिनादादा, निंबाळकर मेजर आणि धावडे. तर असा हा आमचा हातचा बेत आहे. बाकीचे सर्व नॉनव्हेज आहे आणि मी एकटाच फक्त व्हेज आहे. सो तुम्ही देखील आमच्यासोबत जेवायला या. तर आमचं आता जेवण वगैरे झालं आहे आणि आत्ता आम्ही तयारी करून रत्नागिरीला जायला निघालो आहे. तर माझा पार्टनर प्रीतम देखील रेडी आहे आणि सोबत आहे दिनेश ठाकूर, तो देखील रेडी आहे. त्याचबरोबर इकडे पाठीमागे धावडे आणि शेखर जाधव देखील आहे. तर आजचा आमचा दिवस होता तो मी अशा प्रकारे एन्जॉयमेंट केला. तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. सो मी भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.